हॅलो स्टुडंट्स, मागच्या 12 वर्षापासून मी विद्यार्थ्यांना बायोलॉजी हा सब्जेक्ट शिकवतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना बोर्डाचा पेपर झाल्यानंतर जेव्हा आपण विचारतो की तुला पेपर कसा गेला, तेव्हा तो म्हणतो की सर पेपर सोपा गेला. आता पेपर जर सोपा गेला असेल तर रिझल्टमध्ये त्याला मार्क्स मिळाले पाहिजे, पण ज्यावेळेस रिझल्ट येतो तेव्हा असं कळतं की पेपर सोपा गेलेला असून सुद्धा त्याला रिझल्टमध्ये हवे तसे मार्क्स नाही मिळाले. तर हे का घडलं? कारण बऱ्याच वेळेस आपल्याला पेपर सोपा गेला हे आपल्याला कळत असतं, पण आपल्याकडून काहीतरी चुका झालेल्या असतात. आता या चुका नेमक्या कोणत्या आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अजिबात पेपरला जाण्या अगोदर सोडायच्या नाहीयेत किंवा स्किप करायच्या नाहीयेत, त्या करूनच जायच्या आहे. म्हणजे तुमच्यासोबत असं घडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा चांगले मार्क्स हे त्या ठिकाणी मिळतील, ते पण कमी वेळामध्ये. कारण माझा अनुभव तुमच्या त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजून घ्यायचंय की बायोलॉजी हा बेटा इंटेलिजन्सचा विषय नाहीये, हा स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचा विषय. तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित असेल, तुम्ही बनवलेली स्ट्रॅटेजी एकदम प्रॉपर असेल, तर मला नाही वाटत तुम्हाला बायोलॉजीमध्ये कमी स्कोर मिळू शकतो. विन्स्टन चर्चिल एक मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं छान वाक्य आहे, दोज हू फेल टू प्लॅन ऍक्च्युअली प्लॅन टू फेल. म्हणजे तुमच्याकडे जर प्लॅन नसेल बेटा तर तुम्ही फेल होणार, हे कन्फर्म आहे. सो प्लॅनिंगने जायला पाहिजे, पेपरला सामोरं जायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले बेटा तुम्हाला बायोलॉजीचा सब्जेक्ट प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात पहिले ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्या व्यवस्थितपणे करून घ्यायचे. कारण बायोच्या पेपरमध्ये मिनिमम 8 मार्क्स हे तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम्सला असतात. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकतात किंवा डायग्राम दिलेले असेल तर लेबल करायचं असेल किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो इम्पॉर्टंट डायग्राम्स तुम्हाला सगळ्या करून जायचे आहे, अजिबात स्किप करायचे नाही. व्हिडिओ एकदम छोटा आहे त्याच्यामुळे फटाफट आपण कव्हर करूया. सगळे इम्पॉर्टंट डायग्राम्स बेटा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. या सर्व व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला मेसेजमध्ये पाठवून देईल. ते कसं मिळणार व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. 2 नंबरची गोष्ट बेटा तुम्हाला सगळ्या प्रिव्हियस बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते व्यवस्थितपणे करून जायचे आहे. तुमच्यासाठी सर्व बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स मी एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहे. त्या फोल्डरचं नाव बघून घ्या जरा, HSC बोर्ड क्वेश्चन पेपर 2022 ते 25. या फोल्डरमध्ये या सर्व क्वेश्चन पेपर्स बायोच्या मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. बायोचा पेपर दोनदा होतो वर्षातून, एकदा फेब्रुवारी महिन्यात होतो, एकदा जुलै महिन्यामध्ये होतो. या सगळ्या क्वेश्चन पेपर्स तुम्हाला करायचे, जवळपास 8 क्वेश्चन पेपर्स आहेत. या तुम्ही एकदा जरा बघा, कारण या तुम्ही जर बघितलं तुम्हाला कळेल की नेमकं क्वेश्चन्स कसे विचारले जातात, क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा आहे. कारण होतं काय ना, मुलांना सरप्राईज नाही आवडत. सरप्राईज म्हणजे पेपरला समजा तुम्ही बसलेले आहात आणि एखादा क्वेश्चन जर वेगळ्या पद्धतीने विचारला, उत्तर त्याला येत असतं पण क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारल्यामुळे होतं काय, तर तो तिथे पॅनिक होतो, गोंधळून जातो, त्याला कळत नाही की नेमकं काय लिहायचं. आणि मग पेपर सुटल्यावर कोणीतरी त्याला सांगितलं की यार याचं उत्तर हे लिहायचं होतं, तेव्हा त्याला कळतं अरे याचं उत्तर हे लिहायचं होतं, तेव्हा तो शॉक होतो. तर तुमच्यासोबत असं घडू नये म्हणून सरप्राइजेस कमी करायचे असतील तर मागच्या वर्षीच्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स बघून ठेवा. कारण की बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स बघितल्यानंतर हे सरप्राईज सारखे आलेले क्वेश्चन्स आपल्याला अगोदरच कळून जातात. मग आपल्या ब्रेनसाठी नवीन काही उरत नाही आणि आपण गोंधळत नाही. क्लिअर राईट? त्याच्यानंतर तुम्ही या क्वेश्चन पेपर्स नक्की डाउनलोड करा. या कशा डाउनलोड करायच्या, तर तुम्हाला माझं ऍप्लिकेशन आहे दिगंबर माळी नावाचं, त्याच्यात जाऊन तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. मोबाईलमध्ये सेव्ह करा, प्रिंट करा आणि लगेच प्रिपरेशन स्टार्ट करा. ही दुसरी गोष्ट झाली बेटा. तिसरी गोष्ट जी तुम्हाला अजिबात स्किप करायची नाहीये ती म्हणजे अशी की तुमच्या सिलेबसमध्ये, एस्पेशली बायोच्या सिलेबसमध्ये शेवटचे जे 3 चॅप्टर्स आहेत 13, 14, 15, हे अजिबात तुम्हाला स्किप करायचे नाही. कारण की बरेच मुलं काय करतात, शेवटी चॅप्टर्स असल्यामुळे त्याचा कंटाळा करतात. नाही बेटा, हे छोटे चॅप्टर्स आहेत, तुम्हाला वेळ कमी लागेल आणि मार्क्स चांगले मिळतील. तुम्हाला ह्या चॅप्टर्समध्ये साधारणपणे 12 मार्क्स मिळून जातील. तर 12 मार्कासाठी हे 3 चॅप्टर्स फार कमी वेळ तुमचा खातील. सो छोट्या गोष्टी अगोदर करायच्या असतात, कारण की छोट्या गोष्टीच बऱ्याच वेळेस मोठा डॅमेज करतात. ओके, सो 2 मार्काचे 1 मार्काचे क्वेश्चन्स हे तुम्हाला या चॅप्टर्स मधून येतील. ओके, या तिघही चॅप्टरच्या लिंक्स तुम्हाला वन शॉटच्या जर हव्या असतील तर या इथे ऑलरेडी आहे. फटाफट बघा, लगेच कंप्लीट होतील, कमी वेळ लागेल आणि 12 मार्क्स तुमचे त्या ठिकाणी फिक्स होतील. चौथी गोष्ट जी अजिबात तुम्हाला स्किप नाही करायची ती म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर. 8 मार्काचा क्वेश्चन, ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर असतो, सेक्शन ए मध्ये येतो. तुम्हाला माहिती आहे 8 प्रश्न विचारलेले असतात. काय विचारतात हे प्रश्न? डेफिनेशन असते, एखाद्या एन्झाईमचं नाव असतं, एखाद्या हार्मोनचं नाव असतं, एखादा शॉर्ट फॉर्म असू शकतो. असे छोटे क्वेश्चन्स जे अजिबात आपण अंडर एस्टिमेट नाही करायला पाहिजे. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये येतात, 8च मार्काला येतात. याच्यासाठी सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत बेटा. आणि इम्पॉर्टंट डिफरन्सेस तुमच्या सिलेबसमध्ये आर्टरी आणि वेनचा डिफरन्स, बरोबर. त्याच्यानंतर बेटा ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन, पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शनचा डिफरन्स येऊ शकतो, इन्स्पिरेशन एक्सपिरेशनचा डिफरन्स येऊ शकतो किंवा हॅबिटेट आणि निशचा डिफरन्स येऊ शकतो. आता हे काहीतरी असे डिफरन्सेस बेटा की लगेच कळतात आपल्याला. ओके, किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, असे डिफरन्सेस तुम्हाला करून ठेवायचे. नेमके कोणते डिफरन्सेस आणि कोणते व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत तर तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले आहे. हे 2 व्हिडिओज तुम्ही जर बघितले तर मला नाही वाटत तुमचं काही इथे
इथे लॉस होऊ शकतो. तर बेटा इथे हे याचे 8 मार्क्स आणि इम्पॉर्टंट डिफरन्सचे 2 ते 3 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी या दोघं व्हिडिओजमध्ये मिळून जातील. ओके. पाचवी गोष्ट जी अजिबात तुम्हाला स्किपच करायची नाहीये की बायोलॉजीसाठी कुठले चॅप्टर्स तुम्हाला करायचे त्याचा सिक्वेन्स इथे दिलेला आहे. ओके. की तुम्ही सगळ्यात अगोदर बेटा सगळ्यात अगोदर तुम्ही बायोचे हे चॅप्टर्स करा. ओके. 13, 14, 15 जे मी तुम्हाला आधीच सांगितले त्याच्यानंतर बेटा हे चॅप्टर्स करा आणि लास्टला तुम्ही हे चॅप्टर्स करा आणि मग आता तुमचे हे 10 चॅप्टर झाल्यानंतर हे 5 चॅप्टर्स उरतील. ह्या 5 चॅप्टर्स मध्ये बेटा कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. म्हणजे काय सगळं चॅप्टर नाही करायचं पण त्या चॅप्टर मधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये बघितले असेल की बाबा या चॅप्टर मधले हे विचारलेलं होतं तेवढं जरी करून गेले आणि प्लस तुम्हाला जेवढं लक्षात राहता येतंय किंवा लक्षात राहतंय तेवढं जरी करून गेले तरी बेटा इनफ आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ही 5वी गोष्ट अजिबात स्किप करायची नाहीये. पूर्ण सिलेबस करण्याच्या मागे लागू नका. एवढे 10 चॅप्टर्स परफेक्ट करा आणि या 5 चॅप्टर्स मधले सिलेक्टेड टॉपिक्स करा. तुमचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं काम होऊन जाईल. ओके राईट. आता तुम्हाला सगळं हे हवं असेल तर या सगळ्या कंटेंटचे 1 शॉट व्हिडिओज हे ऑलरेडी ह्या मेसेजमध्ये आहे आणि हा मेसेज तुम्हाला कसा मिळणार बेटा तर सिम्पली तुम्हाला हा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मला बोर्ड एक्झाम असं त्या ठिकाणी टाईप करून मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. मी तुम्हाला हा मेसेज पाठवून देईल. थोडासा वेळ लागेल. माझी टीम तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज बघून पाठवेल पण वेळ म्हणजे काही जास्त वेळ नाही लागणार. फटाफट पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि हे तुम्हाला एकदम मिळालं बेटा तर हा व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. लगेच अभ्यासाला बसा आणि त्या ठिकाणी ही जी स्ट्रॅटेजी दिली हे लगेच कंप्लीट करा. म्हणजे तुमच्यासोबत जे इतर मुलांसोबत जे घडतं ते घडणार नाहीये. माझ्या बाजूने तुम्हाला सर्वांना तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि बेटा तुम्हाला बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स हवे असतील तर हे माझं ॲप आहे दिगंबर माळी नावाने प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. इथे जाऊन तुम्ही त्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स मी तुम्हाला ज्या दाखवल्या होत्या त्या डाउनलोड करू शकता. MSTCDच्या तयारीसाठी बेटा माझ्या ऍप्लिकेशनवरती एक छान असा कोर्स आहे. हा कोर्स आहे. आता कोर्स बद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही काय करा ऍप्लिकेशनला जाणारच बोर्ड क्वेश्चन पेपर डाउनलोड करायला तिथे हा कोर्स एकदा जरा बघा. ह्याच्यातले काही फ्री लेक्चर्स मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेले ते फ्री लेक्चर बघा. तुम्हाला वाटलं की सरांची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते तर कोर्स जॉईन करा आणि पुढे सारखा. कारण या कोर्समधले जे फीचर्स जे आहेत ते एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुमचा बेसिक अभ्यास असू द्या ऍडव्हान्स असू द्या तुम्ही कुठल्याही लेवलला जरी असले ना बेटा तरी हा कोर्स तुम्हाला सांभाळून घेईल. तुमच्या MSTCDचं प्रिपरेशन चांगलं करून देईल. कारण दरवर्षी मी हा कोर्स घेत असतो. त्याचा सेपरेट लॉन्चिंगचा व्हिडिओ पण मी टाकणारच आहे. पण आता सध्या तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जर तयारी करणार असाल तर बेटा हा कोर्स बेस्ट आहे. अजिबात तुमचं नुकसान होणार नाही. इनफॅक्ट तुम्हाला इतका फायदा होईल तुम्हाला असं वाटेल की यार हे आपल्याला आधी का नाही कळालं आपण आधीच कोर्स जॉईन करून घ्यायला पाहिजे होता. याच्यात पूर्ण सिलेबस कव्हर केलाय. MSTCD सारख्या मॉक टेस्ट आहे म्हणजे सीडीचा पेपर जसा होतो ना तसा पेपर याच्यामध्ये आहे बेटा. PDF नोट्स आहे सगळ्या टॉपिकचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे सगळे आपण सीडीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर करतो आहोत आणि सगळ्या सिलेबसवर असलेली मॉक टेस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करायला मिळेल. ओके राईट. सो हा होता आपला व्हिडिओ. हे आहे आपलं चॅनल. तर बेटा तुमच्या अपकमिंग HSC बोर्ड परीक्षेसाठी माझ्या बाजूने तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.